गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. बऱ्याच जणांनी तसं चॅट बॉक्स मध्ये मला गुड आफ्टरनून केलेलं आहे. सगळ्यांना कॉमन करतो. आपण लास्ट लेक्चरला कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू सुरू केलेला. कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू मध्ये आपण बघितलेलं की डिफरंट टाइप ऑफ सेल्स ज्यामध्ये प्रेझेंट असतात. सिंपल परमनंट टिश्यू मध्ये आपण बघितलं होतं की सिंपल परमनंट टिश्यू मध्ये एकाच प्रकारचे सेल्स असतात, परंतु कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू मध्ये कॉम्प्लेक्सिटी वाढवली जाते बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ डिफरंट टाइप ऑफ सेल्स. वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स एकत्र येऊन कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू तयार होतात. त्यामध्ये आपण झायलेमची प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन पाहिली होती की झायलेम इट इज द फर्स्ट टाइप ऑफ कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं की इट इज अ कंडक्टिंग टिश्यू अँड फंक्शन टू कंडक्ट दी वॉटर अँड मिनरल्स. जे वॉटर आणि मिनरल्स कंडक्ट करण्यासाठी कामी येतात, जे घेतात रूट कडून आणि कंप्लीट प्लांट मध्ये त्याला स्प्रेड करतात. आणि याच व्यतिरिक्त झायलेम मध्ये त्या ठिकाणी स्क्लेरेनकॅमा प्रेझेंट असल्या कारणाने, म्हणजे ज्याला आपण झायलेम फायबर, झायलेम ट्रॅकिड्स आणि वेसल्स म्हणतो, हे झायलेम स्क्लेरेनकॅमा आहेत तिन्ही पण, फक्त झायलेम पॅरेनकॅमा सोडून. तर बाकीचे तीनही एलिमेंट जे आहेत हे सगळे स्क्लेरेनकॅमा आहेत, जे आपण ऑलरेडी सिंपल परमनंट टिश्यू मध्ये बघितलेलं आहे. तर हे जे काही स्क्लेरेनकॅमा असतात, हे स्क्लेरेनकॅमा मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतो किंवा मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो, म्हणून प्लांटला पण हे मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो. तर 4 एलिमेंट पासून तयार झाले: ट्रॅकिड, वेसल्स, झायलेम फायबर्स आणि झायलेम पॅरेनकॅमा. ध्यानात ठेवा, झायलेम आर मेड अप ऑफ 4 एलिमेंट्स. 4 एलिमेंट पासून झायलेम तयार झाले. त्यामध्ये एक आहे ट्रॅकिड्स, दुसरा आहे वेसल्स, तिसरा आहे झायलेम फायबर्स आणि चौथा आहे झायलेम पॅरेनकॅमा. या फिगर मध्ये तुम्हाला की जी पिंक कलरची फिगर दिसते, इन दिस फिगर यू कॅन सी दॅट, सी this is a complete portion. This portion is a xylem vessel. This portion is an xylem vessel. आणि हा जो पार्ट तुम्ही पाहताय, दिस इज लुमेन, ज्यामधून वॉटर आणि मिनरल्स वाहून नेलं जातं. त्याला सपोर्टिव्ह अदर कंपोनेंट आहे, ट्रॅकिड्स, झायलेम फायबर आणि झायलेम पॅरेनकॅमा हे सपोर्टिव्ह आहे. ठीक आहे, हे तुम्ही ट्रॅकिड्स पाहताय दाखवलेल्या फिगर मध्ये. त्यानंतर पॅरेनकॅमेटस सेल्स या ठिकाणी तुम्ही पाहताय. पॅरेनकॅमेटस सेलचं महत्वाचं काम आहे, दॅट इज बाय फोटोसिंथेसिस गिव्ह फूड मटेरियल टू दी डेव्हलपिंग झायलेम. डेव्हलपिंग झायलेमला तो फूड मटेरियल प्रोव्हाइड करतं, इव्हन तो स्वतः हा फूड मटेरियल स्टोअर करण्याचं कामही करतं. तरी आपण वन बाय वन पाहूया आता. वी विल स्टार्ट विथ दी झायलेम ट्रॅकिड्स. ठीक आहे, फिगर्स तुमच्या समोर दिसत आहेत झायलेम ट्रॅकिड्सचे. लोकेशन झायलेम मध्ये ट्रॅकिडचं कुठे आहे, तर इथे दिसतंय पहा तुम्हाला, हा येलो कलरचा पार्ट दिसतो ना पूर्ण, दिस येलो कलर्ड पार्ट इज अन ट्रॅकिड्स. काय आहेत ते ट्रॅकिड्स. तसं ऑलरेडी तिचं नाव दिलेलं आहे, सी यार नाव दिलेलं आहे. ठीक आहे, तर झायलेम ट्रॅकिड्स कसे असतात इथं तुम्ही पाहू शकता. हे 2 ट्रॅकिड्स आहेत तुमच्या समोर दिसत आहेत, हे दीज आर द ट्रॅकिड्स. नंतर हा पार्ट दिसतो तुम्हाला वेसलचा. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला परफोरेशन किंवा आपण त्याला म्हणूया पोर्स दिसत आहेत. आणि हा पार्ट दिसतो तुम्हाला शेवटचा, दॅट इज झायलेम फायबर. ठीक आहे, सगळे पार्ट वन बाय वन पाहूया आपण. मग ट्रॅकिड्स मध्ये आहोत आपण ऑलरेडी. तर ट्रॅकिड्स काय आहेत, व्हॉट आर दी ट्रॅकिड्स? सी, फर्स्ट थिंग, these are elongated tube like dead cells. Elongated tube like dead cells. तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे स्क्लेरेनकॅमा. स्क्लेरेनकॅमा is an dead cell. स्क्लेरेनकॅमा काय आहे? स्क्लेरेनकॅमा हा डेड सेल आहे, बरोबर. आणि तुम्हाला हे पण सांगितलं की ट्रॅकिड्स, वेसल्स आणि फायबर्स तीनही स्क्लेरेनकॅमा पासून तयार होतात, म्हणून त्यांना तुम्ही काय म्हणणार, डेड सेल्स. सेकंड थिंग, थिक अँड लिग्निफाईड वॉल्स. आपण ऑलरेडी स्क्लेरेनकॅमा मध्ये बघितलेलं आहे की ते लिग्निफाईड वॉल्स आहेत. ठीक आहे, आणि थर्ड थिंग याच्यामध्ये आहे दॅट इज टॅपरिंग एंड, ज्यांचा एंड हा टॅपरिंग असतो. नाउ यू कॅन सी हियर, सी ट्रॅकिड्स, आणि त्याचे एंड तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहू शकता, दॅट इज टॅपरिंग. तुम्हाला क्लिअर दिसतंय. ठीक आहे, यांचे एंड टॅपरिंग असतात. नाउ सेकंड थिंग,
सेल डेड आहेत. आपण सिंपल परमनंट टिश्यू मध्ये पाहिलेलं होतं, सेल डेड जर असेल किंवा स्क्लेरेन्कामा जर असेल तर त्याच्यामध्ये प्रोटोप्लाझम कमी असतो. नसतो म्हटलं तरी चालेल, डायरेक्ट ऍब्सेंट असतो. मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं, आठवत असेल, चला मला सिरीज सांगा प्रोटोप्लाझम साठी कशी असेल. ठीक आहे, मी पॅरेन्कामा सांगितला, पॅरेन्कामा. त्यानंतर दुसरं सांगितलं होतं दॅट इज कोलेन्कामा, आणि तिसरं दॅट इज अन स्क्लेरेन्कामा. मी ज्याला प्रश्न विचारेल तोच आन्सर देईल. ठीक आहे, ज्याला प्रश्न विचारेल तोच आन्सर देईल. ठीक आहे, मग गुरसळ आपला टॉपर आहे नीटचा, आहे गुरसळ इथे दिसलाय मला अटेंडन्स मध्ये. हा, तुझं माईक ऑन कर. गुरसळ तुझा आवाज येत नाहीये. कुठे आहे गुरसळ? आय थिंक लेफ्ट झालाय वाटतं. ठीक आहे, हर्षल गागरे, हर्षल गागरे आहे इथं, दिसतंय मला तो. हा, तुला अनम्यूट करायला मेसेज दिलाय, अनम्यूट कर आणि मला उत्तर दे. पॅरेन्कामा मध्ये किती प्रोटोप्लाझम असतं? हा, हर्षल, चला ठीक आहे. डोके, गिव्ह मी द आन्सर फास्ट. माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? आपल्याला वेळ व्हायला घालवायचा नाहीये. हा, डोके नाहीये आजच्या याच्यामध्ये. काय झालं, मी प्रश्न विचारल्यानंतर लेफ्ट होत आहेत का तुम्ही लोक? अभिषेक शेटे, चल जाऊ दे, तूच बोल आता, तू माईक ऑन केलेलाच आहे तर. कोरोना आवाज येतोय का तुम्हाला? समृद्धी, माझा आवाज येतोय का? नाही सर, तुमचा आवाज सर आवाज क्लिअर नाहीये. आवाज क्लिअर येत नाही माझं. आता येतोय का आवाज क्लिअर? हो आता हो येतोय? सर. ठीक आहे ठीक आहे. हा, मग परत एकदा आपण विचारूया. कोणाला विचारलं तुम्ही प्रश्न? कुठे गेला तो? गुरसळ, बरं एजाज पटेल, क्वेश्चन रिपीट करू? पॅरेन्कामा जो आहे, पॅरेन्कामा मध्ये प्रोटोप्लाझम किती प्रमाणामध्ये प्रेझेंट असतो? फरदीन सय्यद आहे की आपलं सेकंड टॉपर आहे, थर्ड टॉपर? द्या रे, चला लवकर आन्सर, इतकं वेळ नाही लागायला पाहिजे तुम्हाला. आवाज येते ना? येलमा, मी आवाज येतोय का माझं? क्लिअर आवाज येतोय सर.
क्लिअर आवाज क्लिअर आवाज येतोय सर. ओके ओके. सर आवाज एकदम क्लिअर येतोय आता. हा आता क्लिअर येतोय. ओके ओके. सिद्धेश मग चल तूच उत्तर दे आता. पॅरेंकायमामध्ये किती प्रमाणामध्ये पॅरेंकायमामध्ये प्रोटोप्लाझम रिटेन राहतो. रिटेन असतं म्हणजे सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असतो. बरोबर. हो सर बरोबर. ठीक आहे. आणि कोलेनकॅमामध्ये किती प्रमाणामध्ये प्रेझेंट असतो? यश लबडे आन्सर दे. सर सांगू का मी? नको तू नको सांगू आता. यश लबडे देईल ना आन्सर. ओके. चला पटकन. यश तू कनेक्टेड आहेस? हा चला ठीक आहे. हा आन्सर काही देत नाहीये. सर इन कोलेनकाइम आल्सो रिटेन्ड म्हणजे त्याच्यात पण जास्त प्रमाणात राहत सर. लिव्हिंग मध्ये जास्त प्रमाणामध्ये असतं. कोलेनकॅमामध्ये प्रोटोप्लाझम कमी होतो ऍज कम्पेअर टू पॅरेंकायमा, परंतु रिटेन आहे. आणि स्क्लेरेनकॅमामध्ये प्रोटोप्लाझम प्रेझेंट नसतो. केलेनकॅमामध्ये ऍब्सेंट असतं सर. पूर्णपणे ऍब्सेंट असतो. हा स्क्लेरेनकॅमामध्ये ऍब्सेंट असतो आणि कोलेनकॅमामध्ये जो आहे तो काय असतो? प्रेझेंट असतो. कोलेनकॅमामध्ये प्रेझेंट असतो पण ऍज कम्पेअर टू पॅरेंकायमा कमी असतो आणि पॅरेंकायमामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असेल. ठीक आहे. कोतकर सर त्या गुरसळला फोन करा बरं. तू कुठे विचारा त्याला. ठीक आहे. चला पुढे कंटिन्यू करूया आपण. हीच गोष्ट ध्यानात ठेवायची. आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टी लक्षात राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला पुढे जो आहे ना पुढे हे कळेल. पहा इथं तुम्हाला लगेच पॉईंट आलाय ट्रॅकिड्स मध्ये प्रोटोप्लाझम इज ऍब्सेंट. मी तुम्हाला आधीच सांगितलंय शॉर्ट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवण्यासाठी किंवा यांची जे थेरी आहे ती थेरी ध्यानात ठेवण्यासाठी ट्रॅकिड्स, व्हेसल्स आणि फायबर्स तिन्ही पण काय आहेत? स्क्लेरेनकॅमा आहेत. तिन्ही पण स्क्लेरेनकॅमा आहेत. म्हणजे तिघांमध्ये सुद्धा त्या प्रकारची कंडिशन म्हणजे सिमिलर कंडिशन असेल. फक्त काय असेल? नेचर वेगवेगळा असेल. ठीक आहे. जसं इलॉंगेटेड ट्यूब लाईक आहे. त्यानंतर टॅपरिंग एंड्स आहेत. ठीक आहे. पुढे द इनर लेअर ऑफ सेल वॉल हॅव थिकनिंग विच व्हॅरी इन फॉर्म. इनर लेअर जो आहे तो थिकनिंग कन्सिस्ट करतं आणि विच मे बी व्हॅरी इन दी. सर आवाज गदू राहिला. आता येतोय आवाज? सर आवाज येतोय बरोबर. कोण म्हणे बोलतोय? इन फ्लावरिंग प्लांट्स नाही येते सर. नाही येते सर. सर त्यांच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल सर. रेंज नेटवर्क पाहून घ्या ज्या लोकांकडे आवाज येत नाहीये, कारण मोस्ट ऑफ द लोकांपर्यंत आवाज क्लिअर पोहोचतोय. ठीक आहे. इन फ्लावरिंग प्लांट्स ट्रॅकिड्स अँड व्हेसल्स आर द मेन वॉटर ट्रान्सपोर्टिंग एलिमेंट्स. फ्लावरिंग प्लांट्स म्हणजेच कोण? अँजिओस्पर्म्स. ठीक आहे. अँजिओस्पर्म्स मध्ये ट्रॅकिड्स आणि व्हेसल्स दे आर मेन वॉटर ट्रान्सपोर्टिंग एलिमेंट. आपण किंगडम प्लांटीमध्ये पाहिलं होतं. किंगडम प्लांटीमध्ये वॉटर ट्रान्सपोर्टिंग एलिमेंट मध्ये आपण पाहिलं होतं की प्रेझेन्स ऑफ व्हेसल इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ angiosperms but which is absent in the gymnosperm आपण बघितलं होतं. इथं या स्टेटमेंटनं त्याला आणखीन क्लिअर केलं. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी ट्रॅकिड्स. जे काही आपण आतापर्यंतचा पार्ट जो बघितलेला आहे ते काय आहे? दॅट इज ए ट्रॅकिड. चला आपण पुढे जाऊया झायलेम व्हेसल कडे. ठीक आहे. व्हेसल्सची फिगर तुमच्या समोर आहे. तुम्हाला दिसते पहा. इट इज ए ट्यूब पण दिसते. त्याचं लुमेनही इथे दिसतंय. इट इज अ लुमेन. इथं ट्यूब दिसते आणि हे लुमेन तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. ठीक आहे. मग इट इज अ लॉंग सिलेंड्रिकल tube-like structure made up of many cells. Long cylindrical tube-like structure made up of many cells. पहा, व्हेसल्स एका सेल पासून तयार झालं नाहीये, तो एकापेक्षा जास्त सेल पासून तयार झाले. जर व्हेसल्स एकापेक्षा जास्त सेल्स पासून तयार झालेले असेल तर त्यांना आपण व्हेसल मेंबर्स म्हणतो. व्हॉट वी कॉल देम? व्हेसल मेंबर्स. each with lignified walls and a large central cavity. प्रत्येकाचं वॉल हा लिग्निफाईड आहे पण सेंट्रल कॅव्हिटी मोठी आहे ऍज कम्पेअर टू ट्रॅकिड्स. याच्यामध्ये सेंट्रल कॅव्हिटी कशी आहे? मोठी आहे. लार्ज सेंट्रल कॅव्हिटी. ठीक आहे. जसं आपण आधी पण पाहिलेलं आहे त्या बेसिसवरती प्रोटोप्लाझम ऍब्सेंट आहे यांच्यामध्ये कारण दे आर दी स्क्लेरेनकॅमा. ठीक आहे. व्हेसल मेंबर्स आर इंटरकनेक्टेड थ्रू परफोरेशन्स.
वेसल मेंबर जे आहेत आर एंटर कनेक्टेड थ्रू परफोरेशन. परफोरेशन्स न कनेक्टेड आहे. परफोरेशन समजते तुम्हाला? सी दिस इज ए वन मेंबर, दिस इज ए अनादर मेंबर. हा दुसरा मेंबर आहे. ठीक आहे. या दोन्ही मेंबर अशा पद्धतीने कनेक्टेड आहेत आणि हे जे आहेत हे या पद्धतीने पहा परफोरेशन कन्सिस्ट करतं, म्हणजे पोर्स कन्सिस्ट करतं. या पोर्स मधून या एका मेंबर मधून दुसऱ्या मेंबर मध्ये काय केलं जातं? ट्रान्सपोर्ट केले जातात. सगळ्यांना व्हॉइस क्लिअर येत नाहीये? येतोय सर. हो सर, आवाज क्लिअर आहे सर, क्लिअर आहे. येतोय सर आवाज. तुमचा सर आवाज एकदम आवाजच perfect येत नाही. आहे, येतोय आवाज चांगला बरं येतोय. ज्यांना क्लिअर येत नाही त्यांनी चॅट हो, बॉक्स सर. मध्ये लिहा बरं. ज्यांना क्लिअर येत नाही त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहा. बोलू नका मला. चॅट बॉक्स मध्ये लिहा मला आवाज क्लिअर येत नाही. ज्याला क्लिअर येत नाही त्यांना चॅट बॉक्स मध्ये लिहायचं. अजिबात माईक मध्ये बोलायचं नाही. मला तरी कळू द्या कोणाला क्लिअर येत नाहीये व्हॉइस. आतापर्यंत चॅट बॉक्स मध्ये जितक्या लोकांनी मला दिलंय त्यातलं सगळ्यांना आवाज क्लिअर आहे. मग कोण आहे ते 2-4 लोक ज्यांना आवाज क्लिअर येत नाही? आवाज क्लिअर येत नसेल तर तुम्ही लेफ्ट वर तुमचं नाव मला सांगा, मी पाहून घेतो नंतर काय करायचं. अजिबात क्लास डिस्टर्ब करायचा नाही. ठीक आहे. जर येत नसेल, मान्य मला येत नाही, मग त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहायचं सरळ सरळ की मला आवाज क्लिअर येत नाहीये म्हणून. समजल्या सूचना सगळ्यांना? बोगस क्लिअर नाही म्हणून टाइमपास करू नका. लेक्चर मध्ये डिस्टर्ब करू नका. ठीक आहे. आता जवळपास लेक्चर मध्ये 90 लोक कनेक्टेड आहे आणि याच्यामध्ये चॅटबॉक्स मध्ये आतापर्यंत 60 लोकांनी मला मेसेज टाकले की सर क्लिअर आहे सगळं काही. चला मी तुम्हाला परफोरेशन समजून सांगत होतो. परफोरेशन इथं काय म्हटलंय? वेसल मेंबर्स आर इंटर कनेक्टेड टू इच अदर थ्रू परफोरेशन इन देअर कॉमन वॉल्स. पहा मी तुम्हाला सांगितलंय की हा एक मेंबर झाला वेसलचा, हा दुसरा मेंबर झाला वेसलचा. ठीक आहे. जर हे दोन्ही वेसलचे मेंबर्स असेल तर हा वेसल नंबर 1, वेसल नंबर 2, मेंबर नंबर 1, मेंबर नंबर 2, हा मध्ये पहा मध्ये परफोरेशन्स इंटर कनेक्टेड थ्रू परफोरेशन इन देअर कॉमन वॉल. दिस इज अ कॉमन वॉल. हा दोघांचा हा काय आहे? कॉमन वॉल आहे. ठीक आहे. हा दोघांचा काय आहे? कॉमन वॉल आहे. या कॉमन वॉल मध्ये असे पोर्स आहेत, दिसत आहेत तुम्हाला. पहा पोर्स मी काढले तिथं. इथं पोर्स आहेत. दॅट इज वी कॉल दी परफोरेशन्स. ठीक आहे. मग हे ज्या परफोरेशन्स आहेत त्या परफोरेशन्स मधून काय होतं? मटेरियल एका मेंबर मधून दुसऱ्या मेंबरकडे ट्रान्सफर केलं जातं. मटेरियल ट्रान्सफर फ्रॉम वन मेंबर टू दी नेक्स्ट मेंबर. समजते तुम्हाला? हे क्लिअर झालंय की कशा पद्धतीने परफोरेशन झायलेम वेसल्स मध्ये प्रेझेंट असतात? इज इट क्लिअर? हा ओके क्लिअर आहे. ठीक आहे. चला पुढचा पॉइंट आपण पाहूया की दी वेसल्स आर कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ अँजिओस्पर्म्स. हे ऑलरेडी आपण किंगडम प्लांटी मध्ये पण डिस्कस केले आणि इथे पण डिस्कस केले. वेसल्स आर कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ जिम्नोस्पर्म. याचा अर्थ काय? पुढच्या पॉइंट मध्ये दिले. जिम्नोस्पर्म लॅक्स वेसल्स. जिम्नोस्पर्म मध्ये वेसल्स प्रेझेंट नसतात. ठीक आहे. सो दीज आर ऑल फीचर्स ऑफ दी झायलेम वेसल्स. आता झायलेम वेसल्स जे आहेत यांच्या फॉर्मेशनच्या बेसिसवरती, झायलेम वेसल्सच्या फॉर्मेशनच्या बेसिसवरती वेसल्सचे प्रकार पडतात. ठीक आहे. आणि त्यानुसार त्यांची अरेंजमेंट पण असते. आता ती अरेंजमेंट कशी आहे मी तुम्हाला इथे दाखवतो. पहा इथे तुम्ही पाहू शकता प्रोटोझायलेम आणि मेटाझायलेम. पहा तुम्ही इथं क्लिअर दिसतंय तुम्हाला. प्रोटोझायलेम आणि मेटाझायलेम दिसतंय तुम्हाला क्लिअरली? पाहून काय सांगू शकता तुम्ही? काय डिफरन्स सांगू शकता? चला मला प्रोटोझायलेम आणि मेटाझायलेम मध्ये. Protoxylem is a small, metaxylem is big. प्रोटोझायलेम इज अ स्मॉल अँड मेटाझायलेम इज अ लार्ज. मोठा दिसतोय. त्यांचं लुमेन मोठा दिसतो मेटाझायलेमचा आणि प्रोटोझायलेमचा लुमेन छोटा दिसतोय. याचा अर्थ असा आहे की जेव्हा फॉर्मेशन होतं वेसल्सचं त्यावेळेस प्रोटोझायलेम जे आहे ते आधी तयार होतं
आणि मेटाझायलेम हे नंतर तयार केलं जातं. हे व्हेसल्सच्या बेसिसवर त्या ध्यानात ठेवा. दिस इज ऑन द बेसिस ऑफ व्हेसल्स. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया. आता झायलेम व्हेसल्स नंतर पुढचा पार्ट आहे दॅट इज झायलेम फायबर्स. आता झायलेम फायबर्स काय आहेत तिथे तुम्हाला दिसतोय पहा, हा एक फायबर दिसतोय, हा एक डार्क कलरचा फायबर दिसतोय ज्याचं लुमेन कमी असतो ऍज कम्पेअर टू अदर, म्हणजे ट्रॅकेड आणि व्हेसल्स पेक्षा याचा लुमेन कमी असतो. ठीक आहे, मग झायलेम फायबर काय आहे मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, झायलेम फायबर इज अ टाइप ऑफ स्क्लेरेनकॅमा. हा सुद्धा स्क्लेरेनकॅमाचा प्रकार आहे. ठीक आहे, म्हणून दे हॅव हायली थिकन वॉल अँड ऑब्लिटरेट सेंट्रल लुमेन. ऑब्लिटरेट म्हणजे कमी प्रमाणामध्ये सेंट्रल लुमेन प्रेझेंट आहे. दे आर सेप्टेट और असेप्टेट. कशी असतात? दे आर सेप्टेट और असेप्टेट. हे मी तुम्हाला हायपी मध्ये पण सांगितलं होतं, पण इथे पहा सेप्टेट असेप्टेट. इथे तुम्ही पहा सेप्टेट मध्ये ग्रीन कलर मध्ये दाखवले. सेप्टेट म्हणजे ज्यांच्यामध्ये सेप्टा प्रेझेंट आहे. दिसते तुम्हाला फिगर मध्ये सेप्टा? सी यार, हा एक सेप्टा दिसतो, हा एक सेप्टा दिसतो, हा एक दिसतोय, पण इथं सेप्टा प्रेझेंट नाहीये. ठीक आहे, म्हणून सेप्टेट आणि असेप्टेट अशा दोन प्रकारामध्ये हे काय होतं, डिवाइड होतो. दॅट इज वी कॉल्ड झायलेम फायबर्स. ठीक आहे, लास्ट पार्ट झायलेमचा आहे दॅट इज झायलेम पॅरेन्कॅमा. पॅरेन्कॅमा तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, मी तुम्हाला याआधी पण सांगितलंय, याआधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे पॅरेन्कॅमाच्या बाबतीत. काय? दॅट इज पॅरेन्कॅमा हा सपोर्टिव्ह पार्ट आहे. पॅरेन्कॅमा हा काय? सपोर्टिव्ह पार्ट आहे. म्हणजे जो ग्रीन कलरचा असल्या कारणानं जो फोटोसिंथेसिस करतो, इवन ऑल्सो तो फूड मटेरियल स्टोअर पण करतो. मग जो झायलेम डेव्हलप होत असतो तर डेव्हलपिंग पिरियड मध्ये त्याला फूड मटेरियल प्रोव्हाइड करण्याचं काम पॅरेन्कॅमा करतो. ठीक आहे, मग पॅरेन्कॅमा पाहूया आपण काय आहे ते. पॅरेन्कॅमा इज अ लिव्हिंग अँड थिन वॉल. ऑलरेडी आपण याला पॅरेन्कॅमामध्ये स्टडी केलेलं आहे. विथ सेल्युलोजिक सेल वॉल. त्याचं सेल वॉल कसं आहे? सेल्युलोजिक आहे. दे स्टोर्ड फूड मटेरियल दॅट इज स्टार्च ऑर फॅट. ते फूड मटेरियल स्टोअर करतात कशाच्या फॉर्म मध्ये? एक तर स्टार्चच्या फॉर्म मध्ये करतील किंवा फॅटच्या फॉर्म मध्ये करतील, किंवा अदर काही सबस्टन्सेस लाईक टॅनिन. टॅनिनच्या फॉर्म मध्ये पण काय करतात की फूड मटेरियल स्टोअर करतात. टॅनिन इज अ सेकंडरी अल्कलॉइड. हे काय आहे? सेकंडरी अल्कलॉइड आहे, ज्याचा उपयोग होतो व्हेरियस इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स मध्ये. ठीक आहे, पुढे रॅडियल कंडक्शन ऑफ वॉटर. रॅडियल म्हणजे फिरताना सगळीकडून वॉटरचं कंडक्शन जर करायचं असेल, radial conduction of water takes place by the ray parenchymatous cells. This ray parenchymatous cells is a xylem parenchyma. रे कशामुळे म्हणतात? कारण पहा अशा पद्धतीचं फायबर आहे म्हणून रे म्हणतात. मग रे पॅरेन्कॅमेटस सेल्सच्या बेसिस वरती काय केलं जातं? यांच्यामध्ये रॅडियल कंडक्शन आहे. फरदीन सय्यद म्हणते पॅरेन्कॅमा सेल्स ऑफ झायलेम आर मेनली इन्वॉल्व्ड इन द स्टोरेज ऑफ कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड वॉटर कंडक्शन. चला, चांगली गोष्ट आहे फरदीन सय्यद, पण या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आलेलं आहे. ठीक आहे, सो दिस इज अबाउट दी झायलेम पॅरेन्कॅमा. क्लिअर झाले का तुम्हाला चारही मेंबर्स झायलेमचे? चला, Yes, sir. झायलेमचे चारही मेंबर्स तुम्हाला क्लिअर झालेले आहेत. ठीक आहे, व्हेरी गुड, Yes, sir. व्हेरी गुड. प्रोटोझायलेम, मेटाझायलेम पण क्लिअर झाले. प्रोटोझायलेम दी फर्स्ट फॉर्म दी प्रायमरी झायलेम. हा प्रायमरी झायलेम जो पहिल्यांदा फॉर्म होतो आणि मग नंतर मेटाझायलेम फॉर्म केला जातो. आणि ज्या पद्धतीने ते फॉर्म होतात त्या पद्धतीने त्यांची अरेंजमेंट पण असते, ध्यानात ठेवा. ज्या पद्धतीने ते फॉर्म होतात त्या पद्धतीने त्यांची अरेंजमेंट पण असते. आता कसं पहा, समजा हा प्रोटोझायलेम आहे, तो थोडा मोठा होईल, परत तो थोडा मोठा होईल, परत तो थोडा मोठा होईल, या पद्धतीने. ठीक आहे, म्हणून या पद्धतीने अरेंजमेंट आहे. पण आता यामध्ये तुम्हाला प्रोटोझायलेम सेंट्रलला भेटेल. अरेंजमेंट या पद्धतीने असते पहा. तर अशी अरेंजमेंट आहे. यश बोर्डे आणि श्रद्धा वागचौरे यांना मला म्यूट करावं लागतं तेव्हा हे म्यूट होतात, तसे हे म्यूट होत नाही. आणि लेक्चर चालू ठेवून कुठेतरी साईडला गेले त्यांना कळतच नाहीये यांचं माईक चालू आहे किंवा नाहीये म्हणून. ठीक आहे, मी तुम्हाला इथं अरेंजमेंट दाखवते पहा चांगल्या पद्धतीने.
या अरेंजमेंट मध्ये तुम्ही पाहताय सेंट्रली तुम्हाला प्रोटोझायलम दिसतंय आणि पेरिफेरल रिजनला तुम्हाला काय दिसतोय, मेटाझायलम दिसतोय. ही अरेंजमेंट असते. या बेसिसवरती एक्झार्च आणि एंडार्च हे दोन प्रकार या ठिकाणी निर्माण होतात. चला दोन्ही प्रकार मी तुम्हाला क्लिअर करतो आता. सीआर तुम्हाला फिगर पण दिसत आहेत. ठीक आहे, दोन्ही कंडिशन तुमच्या समोर ठेवलेली आहे. तसं मी स्वतः फिगर पण काढून दिलेली होती. दोन्ही कंडिशन पहा. डायकॉट मध्ये तुम्हाला सेंट्रली काय दिसतंय, प्रोटोझायलम दिसतोय की मेटाझायलम दिसतोय? प्रोटोझायलम. व्हेरी गुड. प्रोटोझायलम. आणि डायकॉट मध्ये प्रोटोझायलम दिसतो सेंट्रली. चांगलं पहा. मेटाझायलम सर. मेटाझायलम सर. डायकॉट रूट मध्ये सेंट्रली मेटाझायलम दिसतोय आणि पेरिफेरलला तुम्हाला प्रोटोझायलम दिसतोय. डायकॉट स्टेम मध्ये तुम्हाला पेरिफेरली तुम्हाला प्रोटोझायलम दिसतंय. हा पेरिफेरल रिजन आहे. सॉरी, डायकॉट मध्ये ऑलरेडी तसंच असतं. तुम्हाला पेरिफेरली मेटाझायलम दिसेल आणि सेंट्रली काय भेटेल, तुम्हाला प्रोटोझायलम भेटेल. ठीक आहे, आता पहा इथं हे फिगर मधून तुम्हाला क्लिअर होईल. आणि इथे बघा आता इन स्टेम्स प्रोटोझायलम लाईज टुवर्ड्स द सेंटर, दॅट इज पिथ. कोणत्याही प्लांटच्या पार्टच्या सेंटरला आपण पिथ म्हणतो, ध्यानात ठेवा. त्यामध्ये पण सेल्स असतात. पहा इथे तुम्हाला दिसतंय पिथ, इथं लिहिलंय पिथ पहा. अँड मेटाझायलम टुवर्ड्स द पेरिफेरी. प्रोटोझायलम लाईज टुवर्ड्स द सेंटर अँड मेटाझायलम टुवर्ड्स द पेरिफेरी. दिस टाइप ऑफ प्रायमरी झायलम इज कॉल्ड एज द एंडार्च. अशा प्रकारच्या प्रायमरी झायलमला काय म्हणतात, एंडार्च असं म्हणतात. तेच तुम्ही डायकॉट रूट कडे या. प्रोटोझायलम लाईज टुवर्ड्स द पेरिफेरी. डायकॉट रूट मध्ये पहा दिसते तुम्हाला प्रोटोझायलम लाईज टुवर्ड्स द पेरिफेरी अँड मेटाझायलम लाईज टुवर्ड्स द सेंटर. इथं तुम्हाला सेंटरला दिसतंय पहा. मग मेटाझायलम लाईज टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे, दिस टाइप ऑफ प्रायमरी झायलम इज कॉल्ड एज द एक्झार्च. एंडार्च आणि एक्झार्च मधला फरक ध्यानात ठेवा. एंडार्च मध्ये बाहेर मेटाझायलम आहे आणि आतमध्ये प्रोटोझायलम आहे. आणि एक्झार्च मध्ये बाहेर प्रोटोझायलम आहे आणि आतमध्ये मेटाझायलम आहे. ठीक आहे, तर या पद्धतीचा डिफरन्स दोघांमध्ये नीट मध्ये प्रश्न विचारलेला होता. त्याच्यामुळे प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. तुमच्या समोर हे जे फिगर दिसते ना दोन्ही पण, हे दोन्ही जे फिगर्स तुम्हाला दिसत आहेत, हे दोन्ही फिगर सेक्शनल व्ह्यू आहे स्टेम आणि रूटचा. स्टेम आणि रूटचं काय केलंय, सेक्शन घेतलंय. सेक्शन घेतल्यानंतर या पद्धतीचं दिसतंय. सगळे पार्ट्स यामधले डिफरन्शिएट होत आहेत आणि याच पार्टच्या बेसिसवरती आपल्याला टिश्यू सिस्टम पाहिजे आहे. याच पार्टच्या बेसिसवरती आपल्याला काय करायचं, टिश्यू सिस्टम पाहिजे. ते आपण पाहूया पुढे जाऊन. आधी आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू पूर्ण करूया. मग कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू मध्ये आपण आतापर्यंत झायलेम पाहत होतो. ठीक आहे, आता जाऊया आपण फ्लोएम कडे. फ्लोएमला दुसरं नाव बास्ट आहे, ध्यानात ठेवा. दी सेकंड नेम ऑफ दी फ्लोएम इज ए बास्ट. ठीक आहे, मग फ्लोएमची डेफिनेशन कशी तयार होईल. झायलेम मध्ये आपण वॉटर आणि मिनरल्स घेतलंय. ठीक आहे, फ्लोएम मध्ये तुम्हाला काय करायचंय, फूड घ्यायचं आहे. फूड. इट ट्रान्सपोर्ट फूड मटेरियल फ्रॉम लीव्स दी पार्ट वेअर फूड मटेरियल फॉर्म्स, कारण फोटोसिंथेसिस इथे होतं, टू अदर पार्ट, ज्या ठिकाणी फोटोसिंथेसिस होत नाही त्या पार्टकडे. फूड मटेरियल करतं काय, तर फ्लोएम काय करतं, तर फ्लोएम फूड मटेरियलला लीव्स कडून, जिथे फूड मटेरियल तयार केलं जातं तिथून, जिथं फूड मटेरियल तयार होत नाही, दॅट इज अन अदर पार्ट, त्या पार्टकडे घेऊन जाण्याचं काम करतो. म्हणजे एक प्रकारे फ्लोएम सुद्धा कंडक्टिंग सिस्टम आहे किंवा कंडक्टिंग टिश्यू आहे. ठीक आहे, तर फ्लोएमचे व्हेरियस एलिमेंट्स आहेत. फ्लोएम इज कंपोज्ड ऑफ स्यू ट्यूब एलिमेंट्स. काय काय आहे, स्यू ट्यूब एलिमेंट्स, कंपॅनियन सेल्स, फ्लोएम पॅरेन्कामा आणि फ्लोएम फायबर्स. काय काय आहेत, स्यू ट्यूब एलिमेंट्स, ठीक आहे, कंपॅनियन सेल्स, फ्लोएम पॅरेन्कामा आणि फ्लोएम फायबर्स. या चार पार्ट पासून काय झाले, हा फ्लोएम तयार झालेला आहे. चार एलिमेंट फ्लोएमचे आहेत. झायलेमचे 4 एलिमेंट वेगळे आहेत आणि फ्लोएमचे 4 एलिमेंट वेगळे आहेत. यापैकी 2 कॉमन नेम्स कन्सिस्ट करतं, फ्लोएम फायबर आणि फ्लोएम पॅरेन्कामा. परंतु 2 डिफरंट नेम आहेत. जसं तिकडे व्हेसल्स आणि ट्रॅकेट्स आहेत, तसे इथं स्यू ट्यूब्स आणि कंपॅनियन सेल्स आहेत. ठीक आहे,
आता इथं फिगर पहा, तुमच्या समोर फिगर दिसते. इथं झायलेम आहे, हा फ्लोएम आहे. ऍक्च्युअल प्लांट मध्ये ते कसे दिसतात पहा. ही कम्प्लीट कंडक्टिंग सिस्टीम दिसते पहा, झायलेमची आणि फ्लोएमची. ठीक आहे. आता फ्लोएम आणि झायलेमकडे तुम्ही चांगल्या पद्धतीने पहा. झायलेम हे तुम्हाला वेसल्स दिसतात पहा, हे वेसल्सचे मेंबर्स आहेत आणि हा परफोरेटेड पार्ट आहे पहा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर त्याला कंपॅनियन करणारे किंवा त्याला सपोर्ट करणारे अदर सेल्स, पण याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट करणारे अदर सेल्स इथं दिसत नाही, पण इथं दिसेल पहा. आता तुम्हाला हा फ्लोएमची फिगर आहे, ही फ्लोएमची फिगर. हा एजे कोण आहे? एजे तुला मी रिमूव्ह करतो आणि जेव्हा तू तुझं ओरिजिनल नाव लिहून येशील तेव्हा मी तुला तिथे ऍड करतो. ठीक आहे. सर प्रज्वल आहे वाटतं तो. नाव लिहिणं गरजेचं आहे. जोरे समीक्षा, आवाज म्यूट ठेवायचा आहे. घरातलं जे काही आवाज आहे ते तिथे येतंय त्याच्यामध्ये माईक मध्ये. ठीक आहे. तर हा पार्ट तुम्हाला दिसतोय तो आहे फ्लोएम पॅरेन्कामा. इट इज ए फ्लोएम पॅरेन्कामा. ग्रीन कलरचं दिसतंय म्हणजे हा लिव्हिंग झाला, थिन वॉल झाला. एक प्रकारे हा फ्लोएम पॅरेन्कामा फूड मटेरियल प्रोव्हाइड करेल कोणाला? या फ्लोएमच्या अदर एलिमेंट्सला. हा मेन पार्ट आहे पहा. हा मी तुम्हाला लाईन करून दाखवलेला ना, हा मेन पार्ट आहे. हा जो मेन पार्ट तुम्हाला दिसतोय तर इट इज ए सीव ट्यूब एलिमेंट. हे काय आहे? सीव ट्यूब एलिमेंट. कारण धिस ट्यूब इज रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्शन. मेन जी ट्यूब याच्यामध्ये आहे हे कंडक्शन साठी रिस्पॉन्सिबल आहे. अदर सगळे पार्ट सपोर्टिंग असतात, जसं पॅरेन्कामा, फायबर, कंपॅनियन सेल्स हे सगळे सपोर्टिंग आहेत. ऍक्च्युअल कंडक्शन जो केलं जातं याच्यामध्ये तर तो सीव ट्यूब एलिमेंट थ्रू केलं जातं. तुम्ही सीव ट्यूब एलिमेंटला पहा अरेंजमेंट कशी आहे. हा एलिमेंट नंबर 1 असेल, हे एलिमेंट नंबर 2 असेल, हा एलिमेंट नंबर 3 आहे. तीनही कॉमन वॉलनं कनेक्टेड आहे पहा. हे कॉमन वॉलनं कनेक्टेड आहे आणि हे जे कॉमन वॉल आहे याला इथे तुम्हाला परफोरेशन दिसते, पोर्स. या पोर्सला आपण नाव देतो सीव पोर्स. दीज पोर्स आर कॉल्ड एज द सीव पोर्स. ठीक आहे. आणि या पोर्स थ्रू काय केलं जातं? मटेरियल अशा पद्धतीने कंडक्ट केलं जातं. थ्रू दीज पोर्स द मटेरियल कंडक्टेड लाईक दिस. या पद्धतीने या पोर्स मधून काय केलं जाईल? मटेरियल कंडक्ट केलं जाईल. ठीक आहे. समजतंय तुम्हाला? नेचर तुम्हाला फ्लोएमचं क्लिअर झालेलं असेल. आता नेचर फ्लोएमचं क्लिअर झालेलं असेल. यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पहा. सीव ट्यूब एलिमेंटला तुम्हाला न्यूक्लियस दिसत नाही, पण कंपॅनियन सेलला न्यूक्लियस दिसतोय. कंपॅनियन सेल हॅव्हिंग द न्यूक्लियस बट सीव ट्यूब एलिमेंट नॉट डोंट हॅव्हिंग द न्यूक्लियस. चला पाहूया याच्या मागचं कारण काय असेल ते. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालंय? फ्लोएमचे हे सगळे एलिमेंट आहेत. ठीक आहे. यस सर. जिम्नोस्पर्म मध्ये फ्लोएम कसं आहे इथं क्लिअर केले. जिम्नोस्पर्म मध्ये फ्लोएम कसं आहे? जिम्नोस्पर्म मध्ये फ्लोएम हॅव अल्ब्युमिनस सेल्स आणि सीव सेल्स. जिम्नोस्पर्म मध्ये फ्लोएम मध्ये काय आहे? अल्ब्युमिनस सेल्स आणि सीव सेल्स आहेत. म्हणजे तुमचं कंपॅनियन सेल अब्सेंट आहे. फ्लोएम फायबर्स पण काय आहेत तिथं? अब्सेंट आहेत. अल्ब्युमिनस असल्या कारणानं पॅरेन्कामा म्हणावं लागेल त्याला. काय म्हणावं लागेल त्याला? पॅरेन्कामा म्हणावं लागेल. परंतु सीव ट्यूब्स अब्सेंट आहेत. कंपॅनियन सेल्स पण त्या ठिकाणी काय आहेत? अब्सेंट आहेत. सीव सेल्स आहेत, नॉट दी सीव ट्यूब. ठीक आहे. सीव सेल्स आहेत, सीव ट्यूब नाही. ठीक आहे. तर हे झालं अबाउट द जिम्नोस्पर्म्स. नाउ वी हॅव टू सी द एव्हरी वन पार्ट ऑफ द फ्लोएम. सीव ट्यूब एलिमेंट पासून आपण सुरुवात करूया. फिगर तुमच्या समोर आहे. मी फिगर ऑलरेडी तुम्हाला डिस्कस केलेली आहे. सी सीव ट्यूब एलिमेंट्स. फर्स्ट दे आर लॉंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स अरेंज लॉन्जिट्युडनली, म्हणजे उभ्या पद्धतीने अरेंज आहे. अँड आर असोसिएटेड विथ द कंपॅनियन सेल. हे कंपॅनियन सेल, this is a companion cell and this is a sieve tube elements. Both are associated to each other. दोन्ही पण काय आहेत? दोन्ही पण एकमेकाबरोबर असोसिएटेड आहे. Both are associated to each other. ठीक आहे. मग they are associated with companion cells. Second, their end wall are perforated. मी तुम्हाला क्लिअर केले. पहा इथे तुम्हाला परफोरेशन दिसतंय. Their end wall are perforated to form the sieve plates. मग इथं जो हा वॉल आहे या प्लेटला आपण म्हणतो सीव प्लेट. पहा इथे दिसतंय. दिस इज अ सीव प्लेट ज्याला पोर्स दिसतात, परफोरेशन्स. पुढे ए मॅच्युअर्ड सीव एलिमेंट हॅज ए पेरिफेरल सायटोप्लाझम. मॅच्युअर सीव एलिमेंटला पेरिफेरल सायटोप्लाझम असतं अँड ए लार्ज व्हॅक्युएल.
बट लॅक न्यूक्लियस. प्लांट मध्ये कोणत्या सेल मध्ये न्यूक्लियस ऍबसेंट असतं? भेटले तुम्हाला इथं? भेटले? Q-tube element lacks the nucleus. पण कोणतं Q-tube element? Matured. कोणतं? Matured. Matured Q-tube element मध्ये न्यूक्लियस ऍबसेंट असतं. ठीक आहे. The function of Q-tubes are controlled by nucleus of companion cells. Why they are associated to each other? तुम्हाला प्रश्न पडलेला असेल जो आपण इथं बघितला होता, associated with companion cell. काय दोन्हीही associated आहे? याचं कारण इथे आहे. त्याचं कारण हा पॉइंट आहे. काय? Q-tubes are controlled by nucleus of companion cells. Q-tube ला companion cellsच्या न्यूक्लियसच्या सहाय्याने काय केलं जातं? कंट्रोल केलं जातं. समजलंय Q-tube एलिमेंट्स? समजलंय तुम्हाला Q-tube एलिमेंट्स? पुढच्या काही सेकंदामध्ये Yes, मीटिंग sir. डिस्टर्ब होईल. पुढच्या काही सेकंदामध्ये मीटिंग Yes, sir. डिस्टर्ब होईल. लगेचच तुम्हाला काय करायचं आहे? मीटिंग जॉईन करायचं आहे. Q-tube एलिमेंट मध्ये आपल्याला पुढचं पार्ट पाहायचं आहे. आणखीन एक प्रॉपर्टी, the first form primary phloem. The first form primary phloem is called as the protophlloem. जसं आपण झायलेमध्ये पाहिलं होतं ऑन द बेसिस ऑफ वेसल्स, तसंच फ्लोएम मध्ये ऑन द बेसिस ऑफ Q-tubes. The first formed primary phloem is a protophlloem consist of narrow Q-tubes. कसं असतं इथं? प्रोटोफ्लोएम मध्ये Q-tubes नॅरो असतात. ठीक आहे. तर formed phloem it is called as a metaphlloem. नंतर तयार होणारा जो फ्लोएम असतो तो काय असतो? मेटाफ्लोएम असतो. has bigger Q-tubes. जसं प्रोटोफ्लोएमचं नॅरो Q-tube असतं, तसंच मेटाफ्लोएमचं बिगर Q-tube असतं. ऍज लाईक प्रोटो झाले म्हणजे मेटा झाले. ठीक आहे. फंक्शन काय आहे Q-tube एलिमेंटचं? व्हॉट इज द फंक्शन? कंडक्शन ऑफ फूड मटेरियल फ्रॉम लीव्स. काय काम करते Q-tube एलिमेंट्स? लीव्स कडून फूड मटेरियल कंडक्ट करण्याचं काम करतं. It conduct the food material from the leaves. ठीक है? So this is about the Q-tube elements. Now next, companion cells. तसं तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे कंपॅनियन सेल काय आहे म्हणून. कंपॅनियन सेल कंपॅनियन म्हणजे which supports the Q-tube elements. ते काय करतात? Q-tube एलिमेंट्सला सपोर्ट करतात. फिगर क्लिअर होते पहा. ही फिगर पहा, ही फिगर. इथं तुम्हाला पिंक कलरचे कंपॅनियन सेल दिसत आहेत. हे कंपॅनियन सेल्स आणि हे तुम्हाला दिसतंय Q-tube एलिमेंट. ठीक आहे. एक प्रकारे कंपॅनियन सेल्सनं Q-tube एलिमेंट्सला सपोर्ट दिलेला आहे. ठीक आहे. पाहूया काय आहे कंपॅनियन सेल्स. काय? स्पेशलाइज्ड पॅरेन्काइमेटस सेल्स. Companion cells are specialized parenchymatous cells associated with Q-tube element. कशासाठी आपण बघितले लास्ट वीक. Q-tube elements and companion cells are connected by pits. कशाने कनेक्टेड आहे एकमेकाला? They are connected to each other by the pits. पहा इथे दिसते तुम्हाला, this is a pit. It is a pit. ठीक आहे. Pit filled present between their common longitudinal wall. जे दोघांच्या कॉमन लॉन्जिट्युडनल वॉल मध्ये प्रेझेंट असतं. फंक्शन काय आहे? मेंटेन प्रेशर ग्रेडियंट इन Q-tubes. Q-tubes मध्ये जो काही फूड मटेरियल फ्लो होतो तर त्याचं प्रेशर ग्रेडियंट मेंटेन करण्याचं काम हा कंपॅनियन सेल्स करतात. हे कंपॅनियन सेल्सचं काम काय आहे? दॅट इज मेंटेन प्रेशर ग्रेडियंट इन द Q-tubes. ठीक आहे. पुढे फ्लोएम पॅरेन्कामा हा तिसरा पार्ट आहे याच्यामध्ये. आता पॅरेन्कामा तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, पण इथला पॅरेन्कामा कसा आहे? इलॉंगेटेड आहे, टॅपरिंग आहे, सिलेंड्रिकल आहे, विच हॅव डेन्स सायटोप्लाझम. भरपूर प्रमाणामध्ये सायटोप्लाझम. डेन्स सायटोप्लाझम म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये सायटोप्लाझम असतं आणि न्यूक्लियसही त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. द सेल वॉल इज कंपोज्ड ऑफ The cell wall is composed of cellulose, कारण पॅरेन्कामा आहे, and has pits.
त्याला पिट्स आहेत, जसं आपण झायलेमध्ये पाहिलं होतं. थ्रू विच प्लाझ्मोडेस्मॅटल कनेक्शन एक्झिस्ट बिटवीन दी सेल, ज्याच्यातून प्लाझ्मोडेस्मॅटल कनेक्शन फॉर्म होतात आणि जे एकमेकाबरोबर कनेक्टेड असतात, विच आर कनेक्टेड टू इच अदर. पहा इथं हा पॅरेन्कायमेटस सेल्स आहे तुमचं, तर यांच्यामध्ये असे प्लाझ्मोडेस्मॅटा फॉर्म झाले तिथं. याच्या सहाय्याने ते काय असतील, इंटर कनेक्टेड असतील. विथ द हेल्प ऑफ दॅट दे आर इंटरकनेक्टेड टू इच अदर as well as they are responsible for the communication to each other, जे एकमेकाबरोबर कम्युनिकेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. पंकज साबळे, तुम्ही एकदा चेक करा तुमचे स्वतःचे माईक बंद आहे की नाही. ठीक आहे, मग इथं पहा तुम्ही प्लाझ्मोडेस्मॅटल कनेक्शन एक्झिस्ट बिटवीन द सेल्स. पुढे फ्लोएम पॅरेन्कायमा इज ऍब्सेंट इन मोस्ट ऑफ द मोनोकॉट्स. पहा महत्वाचं ट्रॅजेडी इथं अँजिओस्पर्म्स आहे, पण मोस्ट ऑफ द मोनोकॉट मध्ये फ्लोएम पॅरेन्कायमा ऍब्सेंट आहे. मोस्ट ऑफ द मोनोकॉट डोंट हॅव्हिंग दी फ्लोएम पॅरेन्कायमा. ठीक आहे, फंक्शन्स काय फंक्शन आहे. It stores food material and other substances like resins, latex and mucilage. जसं तिकडे आपण बघितलं होतं, फूड मटेरियल तर स्टोअर करतो, पण या व्यतिरिक्त टॅनिन होतं. कशामध्ये, झायलेम पॅरेन्कायमामध्ये. इथे काय आहे, रेझिन, लॅटेक्स अँड म्युसिलेज. हे पार्ट रेझिन, लॅटेक्स आणि म्युसिलेज तिघांचंही इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स आहे. व्हेरियस प्रोडक्ट तयार करण्यासाठी ते वापरले जातात. So this is all about the phloem parenchyma. हे 4 सेल्स आपण फ्लोएम पॅरेन्कायमा मध्ये पाहिले. ठीक आहे, आता पुढे पहा यांनी काय दिले, फ्लोएम फायबर्स. चौथा बाकी होता आपला पॅरेन्कायमा, नंतर आपण फायबर्स पाहतोय. तर फायबर, तसं हे फायबर आणि झायलेम फायबर दोन्ही जवळपास सिमिलर आहे. ठीक आहे, मेड अप ऑफ स्क्लेरोकेमॅटस सेल्स. याला जास्त एक्सप्लेन करत नाही. जनरली ऍब्सेंट इन दी प्रायमरी फ्लोएम. प्रायमरी फ्लोएम मध्ये ऍब्सेंट असतात. These are elongated, unbranched and have pointed needle-like apices. Cell wall is quite thick. त्याच्यामध्ये cell wall thick आहे. At maturity, these fibers lose protoplasm and become dead. Maturity च्या वेळेस हे fibers काय होतात, प्रोटोप्लाझम लूज करतात आणि डेड होतात. Phloem fibers of jute, flax and hemp are used commercially. पहा, Phloem fibers of jute, फ्लॅक्स अँड हेम्प आज इट इज स्टेटमेंट सह क्वेश्चन विचारला होता AIPMT मध्ये. फ्लोएम फायबर्स ऑफ ज्यूट, फ्लॅक्स अँड हेम्प हे 3 प्रकारचे प्लांट आहेत. ठीक आहे, या प्लांटचा जो फ्लोएम फायबर आहेत आर युज्ड कमर्शियली. यांचा उपयोग कमर्शियली केला जातो. इथं दिसताय तुम्हाला हे फायबर्स आहेत ज्यांचा यूज कमर्शियली केलं जातं. फंक्शन काय आहे, स्क्लेरनकायमा असल्या कारणाने मेकॅनिकल सपोर्ट आहे आणि प्रोटेक्शन टू सॉफ्ट टिश्यूज. जे काही यांच्यामध्ये सॉफ्ट टिश्यू प्रेझेंट असतात त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम कोण करतो, दॅट इज अन फ्लोएम फायबर्स. ठीक आहे, सो दिस इज अबाउट दिस फ्लोएम फायबर्स. ठीक आहे, आतापर्यंत आपण एवढं बघितलंय. पहा पाहिलात तुमच्या समोर कंप्लीट चार्ट आहे. आपण काय काय बघितलं, प्लांट टिश्यू मध्ये बघितलं 2 प्रकार, मेरिस्टेमॅटिक, परमनंट. मेरिस्टेमॅटिक मध्ये आपण 3 प्रकार बघितले, अपायकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम आणि लॅटरल मेरिस्टेम. अपायकल मेरिस्टेम मध्ये आपण 2 प्रकार बघितले, रूट अपायकल आणि शूट अपायकल. तर परमनंट मध्ये आपण काय काय बघितलंय, सिंपल परमनंट आणि कॉम्प्लेक्स परमनंट. सिंपल परमनंट मध्ये आपण पाहिले पॅरेन्कायमा, कोलिनिकायमा आणि स्क्लेरनकायमा. तर कॉम्प्लेक्स परमनंट मध्ये आपण बघितलेलं आहे झायलेम अँड फ्लोएम. चला, नाउ वी हॅव टू गो फॉर द टिश्यू सिस्टम. आता आपल्याला टिश्यू सिस्टम कडे जायचंय. जोपर्यंत तुम्ही टिश्यू सिस्टम स्टडी करत नाही किंवा समजत नाही तोपर्यंत तुम्हाला टिश्यू किंवा प्लांटचे टिश्यू समजून येणार नाही. कसं, तुमच्या समोर ही जी फिगर दिसते ना, जो चित्र दिसतो ना टिश्यू सिस्टमचा, तर हा चित्र जो आहे टिश्यू सिस्टमचा, या चित्रामध्ये तुम्हाला वरती दिसतंय पहा, हा सर्वात वरतीला पार्ट दिसतोय, हा एपिडर्मल पार्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय, हा पार्ट हा कॉर्टेक्सचा पार्ट आहे. दिस इज कॉर्टेक्स.
त्याच्यानंतर खाली जर तुम्ही आलात, हा ग्राउंड टिश्यूचा पार्ट आहे, कॉर्टेक्स ग्राउंड टिश्यूचा प्रकार आहे. ठीक आहे, हा ग्राउंड टिश्यू. आणि जे तुम्हाला गोल गोल दिसत आहेत ना, खरं तर हा स्टेम आहे, हे पसरलेलं आहे, परंतु काही मध्ये काय असतं, ते एका जागेवरती असतं. दॅट इज वी कॉल्ड देम व्हस्क्युलर बंडल्स, ज्यांना आपण व्हस्क्युलर बंडल्स म्हणतो. तरी आता आपण टिश्यू सिस्टम काय असतं ते पाहूया क्लिअरली. काय आहे टिश्यू सिस्टम? The tissue system is a system which consists the all tissues of the plants. ते प्लांटचे सगळे टिश्यू काय करतात, कन्सिस्ट करतात, बट दे हॅव्हिंग देअर ओन नेचर. त्यांचं प्रत्येकाचं एक स्पेसिफिक नेचर आहे. कसं नेचर आहे पहा. इथं तुमच्या समोर फिगर दिली पहा एक. या फिगरला चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व करा. ही फिगर, सी दिस फिगर, मी या ठिकाणी ॲरोनं दाखवले ही फिगर. आता ही जी फिगर आहे ती फिगर आपण या प्लांट मधून एक्स्ट्रॅक्ट केली, तर सेक्शन घेतलेलं आहे. पहा याच्यामध्ये काय काय पार्ट दिसत आहेत तुम्हाला. सर्वात बाहेर एक लेअर दिसतं ज्याला आपण डर्मल टिश्यू म्हटलंय, दॅट इज एपिडर्मिस. त्याच्या खालचा जो लेअर आहे दॅट इज ग्राउंड टिश्यूज. आणि त्याच्या खाली तुम्हाला एक लेअर दिसतोय पहा. हा लेअर तुमच्या ग्राउंड टिश्यू पासून तयार झालेला, दॅट इज एंडोथेलियम. ठीक आहे. आणि आतमध्ये जो पार्ट दिसतो, ज्यानं ज्या लेअरनं या आतल्या पार्टला कव्हर केलेला आहे, तर दॅट इज ए व्हस्क्युलर बंडल, ज्याला आपण काय म्हणतो, व्हस्क्युलर बंडल किंवा व्हस्क्युलर टिश्यूज. यावरून क्लिअर होतं की कंप्लीट प्लांट या प्रकारच्या टिश्यू पासून तयार झालाय. मग सर्वात बाहेरचा लेअर तुम्हाला जो दिसतोय, हा सर्वात बाहेरचा लेअर, याला आपण एपिडर्मल टिश्यू म्हणतो. It is called as an epidermal tissue, and this tissue form a system called as an epidermal tissue system. अशा प्रकारच्या सिस्टमला आपण काय म्हणतो, एपिडर्मल टिश्यू सिस्टम. त्याच्या खाली कॉर्टेक्स आहे, आणि कॉर्टेक्स व्यतिरिक्त अदर लेयर्स प्रेझेंट आहेत, ज्याला आपण ग्राउंड टिश्यू म्हणतो. आणि ग्राउंड टिश्यू हा फंडामेंटल टिश्यू आहे, विच इज अ सेकंड पार्ट ऑफ दी युअर टिश्यू सिस्टम. आणि तिसरा पार्ट जो आतमध्ये कंडक्शन करण्याचं काम करतं, म्हणजे वॉटर, मिनरल्स, फूड मटेरियल कंडक्ट करण्याचं काम करतं, तर तो जो टिश्यू आहे, तर त्या टिश्यूला आपण व्हस्क्युलर टिश्यू असं म्हणतो. दे आर ऑल्सो ए व्हस्क्युलर कंडक्टिंग टिश्यू सिस्टम. त्याला आपण दुसरं एक नाव काय देतो, कंडक्टिंग टिश्यू सिस्टम. तर 3 प्रकार झालेत पहा. सर्वात बाहेर असलेलं एपिडर्मल टिश्यू सिस्टम, त्यानंतरचा लेअर जो आहे त्याला म्हणतो आपण ग्राउंड टिश्यू सिस्टम, आणि सर्वात आतमध्ये प्रेझेंट असलेलं दॅट इज फंडामेंटल टिश्यू सिस्टम, ज्यामध्ये तुमचे झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट असतात, which is also called as fundamental नव्हे, व्हस्क्युलर टिश्यू सिस्टम, ज्याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. वन बाय वन पाहूया प्रत्येकी. नेचर समजलं तुम्हाला टिश्यू सिस्टमचा? आर यू अंडरस्टँड द नेचर ऑफ टिश्यू सिस्टम? येस सर. ओके, Yes, sir. चला मग वन बाय वन पाहूया. Yes, sir. इपिडर्मल टिश्यू सिस्टम. एपिडर्मल टिश्यू सिस्टम म्हणजे बाहेर असतं, ते जे बाहेर असतं त्याला आपण काय म्हणतो, एपिडर्मल टिश्यू सिस्टम. ठीक आहे. मग एपिडर्मल टिश्यू सिस्टम कोणतंही टिश्यू सिस्टम असू द्या, कोणत्याही प्रकारचं टिश्यू सिस्टम असू द्या, सी इथे पहा. समजा दिस इज अ स्टेम. ठीक आहे. या स्टेमचं मी असं सेक्शन घेतलं, म्हणजे डायरेक्ट असं सेक्शन घेतलं. सेक्शन घेतल्यानंतर ही बाजू आपण वर म्हणजे डायरेक्ट सरळ इन फ्रंटला घेऊन बघितली, तर तो आपल्याला असं दिसेल, असं गोल दिसेल. ठीक आहे. सर्वात बाहेरचा जो लेअर असेल, सर्वात बाहेरचा लेअर जो तयार होतो, त्या लेअरला आपण इपिडर्मल टिश्यू सिस्टम म्हणतो. म्हणजे या लेअर मध्ये जे काही सेल्स प्रेझेंट असतील ते सेल्स एपिडर्मल टिश्यू सिस्टमचे आहेत. ठीक आहे. रूट मध्ये या लेअरला असे हेअर्स असतात, आणि स्टेम मध्ये या लेअरला असं ट्रायकोम असतात. ध्यानात ठेवा, रूट मध्ये असे हेअर्स असतात, ठीक आहे, आणि स्टेम मध्ये ट्रायकोम्स असतात. दोघांचे नावं ध्यानात ठेवा. रूट मध्ये हेअर्स आहेत, त्यांना आपण रूट हेअर्स म्हणतो, आणि स्टेम मध्ये ट्रायकोम्स आहेत. ठीक आहे. ट्रायकोम्स हे मल्टीसेल्युलर असतात. ट्रायकोम्स हे मल्टीसेल्युलर असतात. आपण रूट बघितले, सांगा मला हेअर्स कसे असतात? मल्टीसेल्युलर असतात, युनिसेल्युलर.
व्हेरी गुड. युनिसेल्युलर. 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 ठीक आहे. These both are accessory element of epidermal tissue system. हे दोन्ही काय आहेत? एपिडर्मल टिश्यू सिस्टमचे काय आहेत? असेसरी एलिमेंट्स आहेत. याच्यातून तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. ठीक आहे. आता इकडे पहा, मी जे तुम्हाला झूम करून दाखवलेलं होतं तेच तुम्ही ह्या फिगर मध्ये ऑब्झर्व करा. चला आता दिसतंय तुम्हाला क्लिअरली. तर सी बघितलं, केलं ऑब्झर्व तुम्ही. आता हा जो पार्ट आहे इथं तुम्हाला त्यांनी लीफचा पण पार्ट दाखवला. मी तुम्हाला रूट आणि स्टेमचं सांगितलं, लीफचा पण दाखवलाय. आता लीफचं जर असेल तर त्या ठिकाणी गार्ड सेल्स असतील. पहा त्या ठिकाणी काय असेल? गार्ड सेल म्हणजे तुमचं स्टोमॅटा असतील त्या ठिकाणी प्रेझेंट. चला इपिडर्मल टिश्यू सिस्टम आता क्लिअरली पाहूया आपण. इट फॉर्म्स द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द होल प्लांट बॉडी. जेवढं काय डिस्कशन केलं त्यावरून तुम्हाला कळलं असेल की हे काय करतं? कंप्लीट प्लांट बॉडीचं आउटर मोस्ट कव्हरिंग फॉर्म करतो. ठीक आहे. इट कंप्राइजेस एपिडर्मल सेल. काय काय येतं? एपिडर्मल सेल्स येतात, स्टोमॅटा येतं आणि एपिडर्मल अपेंडेजेस. अपेंडेजेस मध्ये येतं असेसरी एलिमेंट दॅट इज ट्रायकोन्स अँड हेअर्स. ठीक आहे. ट्रायकोन्स अँड हेअर्स हे अपेंडेजेस येतात. काय काय आहे पहा एपिडर्मल टिश्यू सिस्टम मध्ये, काय काय आहे चांगल्या पद्धतीने पहा. एपिडर्मल सेल आहेत, स्टोमॅटा आहे आणि एपिडर्मल अपेंडेजेस आहेत. देयर इज प्रेझेन्स ऑफ एपिडर्मल सेल्स, स्टोमॅटा अँड एपिडर्मल अपेंडेजेस. एपिडर्मल सेल्स सगळ्यामध्ये असतात, रूट स्टेम लीव्स मध्ये. स्टोमॅटा यंग स्टेम मध्ये आणि लीफ मध्ये प्रेझेंट असतात. तर एपिडर्मल अपेंडेजेस यामध्ये ट्रायकोन स्टेम मध्ये असतात आणि हेअर्स रूट मध्ये असतात. हेअर्स कोणामध्ये असतात? रूट मध्ये असतात. चला पाहूया पुढे मग वन बाय वन. एपिडर्मिस. इट इज ए आउटर मोस्ट लेयर. एपिडर्मिस काय आहे? आउटर मोस्ट लेयर ऑफ द प्रायमरी प्लांट बॉडी. हा प्रायमरी प्लांट बॉडीचं काय आहे? आउटर मोस्ट लेयर आहे. कारण सेकंडरी प्लांट बॉडीच्या वेळेस हा बदलतो, याच्या ऐवजी क्युटिकल येतं. ठीक आहे. एपिडर्मिस इज युजली सिंगल लेयर्ड. एपिडर्मिस कसं असतं? मोस्टली सिंगल लेयर्ड. एकापेक्षा जास्त लेयर एपिडर्मिस मध्ये प्रेझेंट नसतात. पुढे इट मेड अप ऑफ इलॉंगेटेड कॉम्पॅक्टली अरेंज्ड पॅरेन्कायमेटस टिश्यू. एपिडर्मल सेल कशापासून तयार झालेत? इलॉंगेटेड कॉम्पॅक्टली अरेंज्ड पॅरेन्कायमेटस सेल्स. ठीक आहे. विथ स्मॉल अमाउंट ऑफ सायटोप्लाझम, ज्याच्यामध्ये सायटोप्लाझम कमी प्रमाणामध्ये असेल. लाइनिंग दी सेल वॉल अँड ए लार्ज व्हॅक्युअल. सायटोप्लाझम जो आहे तो सेल वॉलला लाईन करतं आणि या व्यतिरिक्त इंटरनली लार्ज व्हॅक्युल्स प्रेझेंट असतात या पॅरेन्कायमेटस सेल्स मध्ये. ठीक आहे. पुढे आउटसाइड ऑफ एपिडर्मिस, एपिडर्मिसच्या बाहेर, आउटसाइड ऑफ एपिडर्मिस इज ऑफन कव्हर्ड विथ ए वॅक्सी थिक लेयर कॉल्ड एज द क्युटिकल. बाहेर काय असतं? वॅक्सी थिक लेयर असतं, त्याला आपण काय म्हणतो? क्युटिकल. हे पहा तुम्हाला दिसतंय, पहा इट्स अ क्युटिकल. ठीक आहे. वॅक्सी याच्यामुळे, कारण काय करायचं त्याला? वाटर जो आहे तो हिटिंग प्रॉपर्टी शो करायची, किंवा वॉटरला रिमूव्ह नाही तर वॉटरला आतमध्ये येऊ द्यायचं नाही, म्हणून ते आहे. ठीक आहे. इट प्रिव्हेंट्स दी लॉस ऑफ वॉटर. पहा इट प्रिव्हेंट्स द लॉस ऑफ वॉटर. क्युटिकल इज ऍब्सेंट इन रूट. क्युटिकल कोणामध्ये ऍब्सेंट आहे? रूट मध्ये. म्हणजे प्रेझेंट कोणामध्ये असेल? मग या पॉइंट वरून आपल्याला क्लिअर होतं प्रेझेंट कोणामध्ये असेल? मग स्टेम आणि लीव्स मध्ये प्रेझेंट असेल. स्टेम आणि लीव्स मध्ये हे प्रेझेंट आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. नाउ दी स्टोमॅटा. 3 पार्ट बघितले आपण एपिडर्मल टिश्यू सिस्टमचे, बरोबर? एपिडर्मल सेल्स, दुसरं स्टोमॅटा आणि तिसरं एपिडर्मल अपेंडेजेस. ठीक आहे. स्टोमॅटा तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे आणि स्टोमॅटा तुम्ही या आधी
9वी 10वीला स्टडी केलेला असाल, हे पहा हा लीफचा झूमिंग पार्ट आहे. पहा लीफचा सेक्शनल व्ह्यू आहे. लीफच्या सेक्शनल व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसतंय स्टोमॅटा, दिसतंय तुम्हाला स्टोमॅटा. आता आधी स्टोमॅटा कसं असतो हे तुम्हाला समजून सांगतो आणि मग नंतर आपण याच्यातलं मटेरियल पाहूया. सी स्टोमॅटा कन्सिस्ट ऑफ, काय कन्सिस्ट करतं तसं स्टोमॅटा प्रेझेंट इन लीफ, हे कोणामध्ये प्रेझेंट आहे? लीफ, आणि तेही लीफच्या सरफेस वरती प्रेझेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे कंपोज्ड ऑफ, कशापासून तयार झालंय? गार्ड सेल अँड असेसरी सेल्स. ठीक आहे. गार्ड सेल डायकॉट मध्ये किडनी किंवा बिन शेप असतं, जसं मी काढतोय आता. डायकॉट मध्ये कसा असतो हा? किडनी किंवा बिन शेप्ड असतो. ठीक आहे. मग हे गार्ड सेल. आणि मोनोकॉट मध्ये सी इन डायकॉट डबल शिप. हा, व्हेरी गुड. गार्ड सेल इन डायकॉट मध्ये गार्ड सेल किडनी और बीन शेप. ठीक आहे. मोनोकॉट मध्ये काय असेल? इन मोनोकॉट डबल शिप. गार्ड सेल डम्बेल शेप्ड असेल. कसं असेल? डम्बेल शेप्ड असेल. डायकॉट मध्ये बिन शेप होतो आणि डम्बेल शेप्ड आहे इथं. मग मोनोकॉट मध्ये मी असं काढतो. सीआर मोनोकॉट मध्ये डम्बेल शेप दिसतोय आणि डायकॉट मध्ये गार्ड बीन शेप. याच्या बाहेर असे असेसरी सेल्स असतात. These are the accessory cells of the guard cells. ठीक आहे. हे accessory cell यांचं स्वतःचं न्यूक्लियस असेल असं. जो स्टोमॅटा असतो, सॉरी गार्ड सेल असतं, गार्ड सेलची इनर साइड तो लेअर थिक असतो. इनर साइडचा लेअर कसा असतो? थिक असतो. ठीक आहे. आता जेव्हा स्टोमॅटो ओपन व्हायचे असतात ना, ओपन, तर तेव्हा काय होतं? हा जो इनर मेम्ब्रेन आहे तो आतमध्ये ओढला जातो, तेव्हा स्टोमॅटो ओपन होतात. आणि जेव्हा स्टोमॅटो क्लोज व्हायचे असेल तर हा इनर मेम्ब्रेन बाहेर ढकलला जातो, तेव्हा त्यांना काय म्हणतात? बाहेर ढकलला जात असेल तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. तो काय होतो? क्लोज, स्टोमॅटा क्लोज करण्याचं काम करतो. ओपनच्या वेळेस काय होईल? बाहेर येत, सॉरी इनसाइड त्याला ओढलं जाईल. आणि जर समजा क्लोज करायचं असेल तर त्याला काय केलं जाईल? आउटसाइड. ठीक आहे. तर या पद्धतीने स्टोमॅटाचं वर्किंग किंवा स्टोमॅटा या पद्धतीने असतात. आता आपण या बाबतीत पाहूया क्लिअरली. Now see, they are present in the epidermis of leaves. They regulate transpiration and gases exchange. बरोबर आहे. वॉटर मॉलिक्यूल बाहेर टाकण्याचं काम आणि गॅसेस एक्सचेंज करण्याचं काम ते करतात. A stomata is made up of two bean shaped cells, that is the guard cell. पण कोणामध्ये? बीन शेप्ड आहे म्हणजे कोणामध्ये? डायकॉट. हा, डायकॉट मध्ये. आणि इन ग्रासेस, ग्रासेस म्हणजे मोनोकॉट, दी गार्ड सेल आर डम्बेल शेप्ड. गार्ड सेल कसे आहेत? डम्बेल शेप दिसतात तुम्हाला. पहा इथं स्टोमा ओपन आणि स्टोमा क्लोज्ड दोन्ही कंडिशन मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे.
The outer wall of guard cell away from the stomatal pore are thin. Outer wall कसा आहे thin आहे and inner wall towards the stomatal pore are thick. कारण काय आहे stomatal pore ला बाहेर ओढून घ्यायचं आहे किंवा आतमध्ये टाकायचं आहे. सॉरी तो लेअर आहे तो आतमध्ये ओढायचा आहे किंवा बाहेर ओढायचा आहे ज्याच्यामुळं तुमचं स्टोमॅटो ओपन होईल किंवा क्लोज होईल. ठीक आहे. पुढे द गार्ड सेल पजेस क्लोरोप्लास्ट. गार्ड सेल काय कन्सिस्ट करतात? गार्ड सेल पजेस क्लोरोप्लास्ट अँड रेग्युलेट द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. पुढे sometimes some epidermal cells near the guard cells become specialized in shape in is called. काय होता है? Sometimes some epidermal cells near the guard cells become specialized in shape and size. They are called as subsidiary cells. म्हणजे accessory cells तुम्हाला सांगितलं त्यांना आता काय म्हणतात इथं? Subsidiary cells. They are called as the subsidiary cells. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. इथं दिसतंय तुम्हाला सबसिडरी सेल्स. पुढे स्टोमॅटल अपर्चर, गार्ड सेल्स अँड द सराउंडिंग सबसिडरी सेल्स आर टुगेदर कॉल्ड स्टोमॅटल apparatus. काय म्हणतात? पहा स्टोमॅटल apparatus. Guard cells and the surrounding subsidiary cells are together called as stomatal apparatus. या सगळ्यांना स्टोमॅटल apparatus म्हणतात. आणि हे एक नाव आहे स्टोमॅटल अपेंडेजेस. ध्यानात ठेवा. सॉरी एपिडर्मल नाही, स्टोमॅटल अपेंडेजेस हे नाव त्यांना दिलं जातं. ठीक आहे. यांच्यापासून तुमचा स्टोमॅटा तयार होतो. आता एपिडर्मल अपेंडेजेस हा शेवटचा पार्ट. हा एपिडर्मल अपेंडेजेस इज द लास्ट पार्ट ऑफ द एपिडर्मल टिश्यू सिस्टम. स्टोमॅटाचं फंक्शन काय आहे? गॅसेस एक्सचेंज करणे आणि ट्रान्सपिरेशन करणे हे स्टोमॅटाचं फंक्शन आहे. ठीक आहे. एपिडर्मल अपेंडेजेस मध्ये रूट हेअर्स अँड ट्रायकोम्स दोन्ही मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे. फक्त इथे वाचून दाखवतो. ठीक आहे. एपिडर्मल हेअर्स आणि ट्रायकोम्स. रूट हेअर्स अँड ट्रायकोम्स. रूट हेअर्स युनिसेल्युलर elongations of the epidermal cells. They help to absorb water and minerals from the soil. ते काय करतात? वॉटर आणि मिनरल्सला काय करतील बोला? Absorb from the soil. Absorption. Absorb water and minerals from the soil. Minerals from the soil. ट्रायकोम काय करतात? एपिडर्मल हेअर्स आहेत ऑन द स्टेम. दे आर युजली मल्टीसेल्युलर. की मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं ब्रांच पण असू शकतात, अनब्रांच पण असू शकतात, सॉफ्ट असू शकतात, स्टफ असू शकतात. ठीक आहे. दे मे बी सिक्रेटरी. ते सिक्रेशन पण करू शकतात. दे प्रिव्हेंट वॉटर लॉस ड्यू टू ट्रान्सपिरेशन. ट्रायकोम्स काय करतात? वॉटर लॉस प्रिव्हेंट करतात ट्रान्सपिरेशन मुळे जो होतो त्याला. ठीक आहे. सो दिस इज अबाउट युअर इपिडर्मल टिश्यू सिस्टम. इपिडर्मल टिश्यू सिस्टम बरोबर आपण ही टिश्यू सिस्टम या ठिकाणी पूर्ण करूया. आणि आता दोन टिश्यू सिस्टम राहिले, ग्राउंड टिश्यू सिस्टम आणि वस्क्युलर टिश्यू सिस्टम. हे दोन टिश्यू सिस्टम सह आपल्याला शेवटचा पार्ट, सगळ्याच पार्टची अॅनाटॉमी पाहिजे आहे. हे आपण वन बाय वन पाहूया. नेक्स्ट लेक्चरला तुमचं ग्राउंड टिश्यू लेवल होईल आणि पुढच्या लेवलला वस्क्युलर टिश्यू आणि व्हेरियस पार्टचे आपण सेक्शनल व्ह्यू या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. मग आता यासाठी आपण इथे थांबूया.